काय नाव तुमचं? माझं अमोल गाठे नाव आहे साहेब. कुठे राहणार आहे? मी मूळचा अमरावतीचा. अमरावतीचा. जी सर. ठीक आणि वणी आहे. तहसील. कोणाकोणाच्या तरुण बॅग तपासले? आता जस्ट नाही नाही, माझी तपासता बरोबर आहे. माझ्या आधी कोणाची तपासली? पहिलाच दौरा तुमचा कोण? हो, माझा पहिला आहे, पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले? नाही साहेब, 4 महिने झाले मला सेवा. 4 महिन्यात एकाची नाही तपासली. मीच पहिला गिराईक सापडलो. नाही हा? साहेब, असं काही नाही. तुमची बॅग नाही, माझी तपास तुम्ही मी तपासायला अडवत नाही तुम्हाला, साहेब. पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का? देवेंद्र फडणवीसची तपासली का? अजित पवारची, मोदींची तपासली का? अमित शहाची तपासली? साहेब अद्याप नाही, अद्याप आले नाहीत. नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा. हो साहेब, नक्की. ठीक आहे. नक्की साहेब. हा, तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय. मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे. हो साहेब. हा, तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची. हा व्हिडिओ मी रिलीज करतोय. ठीक आहे, तपासा बॅग. मित्रांनो, हा होता टोमणेबाईचा जळफळाट. टोमणेबाईच्या बॅगा चेक करण्यात आल्या, मात्र या बॅग चेक केल्यामुळे टोमणेबाईला फारच राग आला आणि टोमणेबाई संतापली. मग या कोमटरावांनी त्या अधिकाऱ्यांची नावं विचारायला सुरुवात केली, त्यांना खडसवायला सुरुवात केलं, आग पाखड केली, त्यांच्यावर चिडले, रागवले. या आधी हे जेव्हा भकास आघाडीच्या प्रचार सभेला गेलेले होते, जिथे राहुल गांधी पण आलेले होते, तिथे यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांना बाहेर थांबायला लावलं, म्हणून यांची तळपायाची आग इतकी मस्तकात गेली की तिथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसाच्या कर्मचाऱ्याची यांनी हकालपट्टी करा अशी मागणी केली. त्यानंतर अरे रवी करत, तुझं नाव काय रे, याचं नाव लिहून ठेवा बरं का, अशी धमकी सुद्धा दिली. अहो, स्वतः आमदार आहात, संविधानिक पदावर आहात, शोभतं का हे वागणं? पण यांना समजवणार कोण? आता यांच्या ज्या बॅग्स चेक केलेल्या आहेत आणि त्यानंतर यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते कसे विचित्र आणि चमत्कारिक आहेत बघून घ्या. आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. टोमणेबाई आणि आपले हे कोमटराव नुसत्याच तोंडाच्या बाता कशा करतात आणि स्वतःच कसे फसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट जाणवेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून प्रभू श्रीरामाचं पवित्र असं राम भजन सादर केलं आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. भ्रष्ट झालेलं भजन म्हणू नका, प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र राम भजनच म्हणा. ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणण्याची गरज नाहीये. सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालिग्राम म्हणा. आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा हेच पवित्र राम भजन ऐकवा. स्वतः सुद्धा ऐका, आपल्या घरातल्या लहान लेकरांना ऐकवा. आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा आणि त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्याचं आवाहन करा. मित्रांनो, आपण लवकरच रोजगाराच्या नव्या संकल्पना, योजना जाहीर करणार आहोत, तेव्हा महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी मोठ्या प्रमाणावर जोडले जा, सबस्क्राईब करा. सोबतच महाप्रपंचची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या. त्याचं सन्मान शुल्क अत्यंत कमी असं ठेवण्यात आलेलं आहे. मोठी यंत्रणा जर चालवायची असेल तर संसाधनं वापरावीच लागतात, त्यांची नितांत गरज असते आणि म्हणूनच आमची विनंती आहे, महाप्रपंचची मेंबरशिप जास्तीत जास्त प्रमाणावर घ्या. आता मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे वळूया. टोमणेबाई अर्थातच आपल्या कोमटरावांची बॅग चेक करण्यात आली आणि यामुळे कोमटराव यांना प्रचंड राग आला. कोमटराव यांनी लगेच आग पाखड करायला सुरुवात केली. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की कोमटरावांची बॅग चेक करण्याचं कारणच काय काय असेल बरं त्या बॅग मध्ये? एक तर कोमटराव लेडीज पर्स बाळगतात. या अगोदर कोमटरावांची लाल रंगाची लेडीज पर्स खूप चर्चेत आली होती. यावेळी सुद्धा कोमटरावांनी तशीच काहीतरी पर्स वापरलेली आहे आणि तिची झडती घेण्यात आली. आता कोमटरावांच्या या बॅग मध्ये थोडक्यात काय, कोमटरावांच्या या पर्स मध्ये नेमकं काय सापडणार आहे? तर कोमटरावांच्या या बॅग मध्ये 1001 टोमण्यांचं पुस्तक सापडेल. प्रवासादरम्यान कोमटराव हे टोमणे वाचत असतील, पाठ करत असतील आणि मग हेच टोमणे जे पाठ केलेले आहेत ते सभेमधून इतरांना मारतात. म्हणूनच यांचं नाव आता टोमणाबाई असं सुद्धा पडलेलं आहे. यांनी मारलेल्या पुचकट टोमण्यांवर यांचे शिल्लक वडापाव सैनिक फिदी फिदी हसतात, टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात. मात्र त्यांच्या हे लक्षात येत नाही की या टोमणे मारण्यामुळे यांच्या साहेबांची, तथाकथित साहेबांची इब्रत कशी चव्हाट्यावर येते. शाळकरी मुलं सुद्धा जे विनोद सांगतात ते सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे असतात. इतकं निकृष्ट भाषण उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक प्रचार सभेतून करतात. यांची अजूनही तीच रडारड चालू आहे की माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, गद्दार कोके. कदाचित असंही असू शकतं की कोमटराव यांच्या या लेडीज पर्स मध्ये भोंगा राऊत यांनी लिहून दिलेलं भाषण सुद्धा असू शकतं. त्या भाषणाच्या प्रती सुद्धा असू शकतात. प्रवासादरम्यान कोमटराव भोंगा राऊतांनी लिहिलेलं हे भाषण वाचत असतील, पाठ करत असतील आणि मग सभेमधून तेच भाषण लोकांना ऐकवत असतील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं?
कोमटरावांच्या या लाल पर्समध्ये, यांच्या या लेडीज पर्समध्ये नेमकं काय काय असू शकतं? तुमच्या काय कल्पना आहेत? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा. एक शक्यता अशी ही आहे की कोमटरावांच्या डोक्याला ताप सध्या खूप वाढलेला असल्या कारणाने त्यामध्ये झंडूबामची एखादी छोटीशी डबी असण्याची सुद्धा शक्यता आहे, किंवा मोरचूत काकांचं मोरचूत सुद्धा त्या पर्समध्ये असू शकतं. शेतकऱ्यांनी घरात बसून वर्क फ्रॉम होम कसं करायचं, म्हणजे वर्क फ्रॉम होम करून शेती कशी करायची याच्या संशोधनाच्या प्रती सुद्धा त्यामध्ये असू शकतात. कारण कोमटरावांनीच आधी जाहीर केलेलं होतं की मी यावर संशोधन करत आहे. आता त्यांचं हे संशोधन कुठपर्यंत आलेलं आहे हे तर कोमटरावच सांगू शकतील. मात्र गेल्या अनेक सभांमधून, प्रचारामधून कोमटरावांनी हे अजिबातच सांगितलेलं नाहीये की शेतकऱ्यांनी वर्क फ्रॉम होम नेमकं कसं करायचं. मध्यंतरी या कोमटरावांना खूप मोठा प्रश्न पडलेला होता जेव्हा महायुती सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, तेव्हा गाईचं हंबरणं ही आता महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा असणार आहे का, इतका महान प्रश्न या कोमटरावांना पडला. या कोमटरावांना राज्याची भाषा माहीत नाही आणि या कोमटरावांना महाराष्ट्र राज्याचा पुन्हा एकदा मूर्खमंत्री व्हायचंय. कोमटराव आपल्या प्रचार सभेमध्ये आलेल्या आपल्या विकत आणलेल्या गर्दीला प्रश्न करतात की मला सांगा, मी जेव्हा मूर्खमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्रातून एक तरी उद्योगधंदा मी बाहेर जाऊ दिला का? अहो, बाहेर जाऊ देण्याचं सोडा, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मूर्खमंत्री होतात तेव्हा एक तरी उद्योगधंदा तुम्ही महाराष्ट्रात आणला का? याचं उत्तर द्या की. 2020-21 मध्ये टाटांना महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठा प्रकल्प उभा करायचा होता. मात्र कोमटराव आणि त्यांची वसुली गँग, खंडणी मागणारी गँग ही टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्रास देत होती. तेव्हा महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस होते. अहो, मूर्खमंत्र्यांना न भेटता टाटाचे अधिकारी विरोधी पक्ष नेत्यांना जाऊन भेटले, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले आणि देवेंद्रजींना त्यांनी आपली व्यथा सांगितली की आम्हाला इथे व्यवसाय करण्यासाठी पोषक वातावरण नाहीये. देवेंद्रजींनी विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जाऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र पोषक वातावरणच नाही. पोषक वातावरण नाही म्हणजे काय? हे लोक, म्हणजेच ही खंडणी वसुली गँग जी आहे कोमटरावांची आणि शरद पवारांची, ही उद्योगपतींना सरळ सरळ धमकावते आणि यांच्याकडून खंडणी वसुली गोळा केली जाते. याचं मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे सचिन वाजे. मुकेश अंबानी यांच्याकडून 5,000 कोटी रुपये मिळवण्यासाठी सचिन वाजे यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनने भरलेली गाडी नेऊन ठेवली आणि मनसुख हिरेंचा खून केला. आता हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून झालेलं आहे हे नव्यानं सांगायचं का? तर मुख्य मुद्दा असा आहे की यांच्या खंडणी वसुलीमुळे उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर गेले. 2021लाच टाटांनी आपला प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेला, तेव्हा पण मूर्खमंत्री कोमटरावच होते आणि याचे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत. गुगलवर सुद्धा या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आहे. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं ही टोमणाबाईंची जुनीच पद्धत आहे. एक विकास प्रकल्प यांनी महाराष्ट्रामध्ये राबवून दाखवला स्वतः मूर्खमंत्री असताना, हे यांनी आपल्या एखाद्या तरी प्रचार सभेतून जाहीरपणे सांगावं. यांनी कुठलाही विकास प्रकल्प राबवला नाही, कुठलीही योजना राबवली नाही. फक्त आणि फक्त वसुली दणक्यात सुरू होती. यांच्या या लेडीज पर्सची झडती घेतल्यानंतर कोमटराव आणि अर्थात टोमणाबाई प्रचंड संतापली आणि या टोमणाबाईने मग नंतर आगपाखड करत असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न करायला सुरुवात केली की मला सांगा, अजित पवारांची तुम्ही अशीच झडती घेतली का? एकनाथ शिंदेची तुम्ही अशीच झडती घेतली का? खरं तर मिंद्यांची झडती घेतली का असं बोललेले ते. त्यानंतर म्हणतात की फडणवीसांची तुम्ही झडती घेतलेली आहे का? तर यावर अजितदादा पवार यांनी सणसणीत टोला या टोमणाबाईला लगावलेला आहे. अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हो, माझ्या सुद्धा बॅग्सची झडती घेण्यात आली, तपासणी करण्यात आली. लोकसभेच्या वेळेस एकनाथजी शिंदे यांच्या सुद्धा बॅग्सची तपासणी करण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅग्सची तपासणी करण्यात आली. मात्र कोमटराव यावरच थांबतील का? तर कोमटराव लगेच त्या निवडणूक अधिकाऱ्यांना दरडावू लागले की नरेंद्र मोदी आले होते, अमित शहा आले होते, तेव्हा तुम्ही त्यांच्या बॅग्सची तपासणी केली का? समोरच्या अधिकाऱ्यांचं काहीही म्हणणं ऐकून न घेता कोमटराव आगपाखड करतच होते आणि संताप अनावर झालेल्या या टोमणाबाईने नंतर त्यांना धमकी दिली की पुढच्या वेळेस नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बॅग्सची तुम्ही झडती घेत आहात तर त्याची रेकॉर्डिंग करा आणि तो व्हिडिओ मला पाठवा. अहो, तुम्ही काय करणार आहात तो व्हिडिओ बघून? कोमटराव म्हणतात की त्यांच्या बॅगची तुम्ही झडती घेत नाही, माझ्या बॅगची झडती का घेता? अहो, तुमचे माणसं उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब लावतात, त्याच्यामुळे तुमच्यावर शंका घेणं रास्त आहे ना. मित्रांनो, कोमटरावांचा हा संताप, कोमटरावांची ही चिडचिड स्पष्ट दाखवते की कोमटराव हतबल झालेले आहेत, वैफल्यग्रस्त झालेले आहेत. यांना कळून चुकलेलं आहे की हिंदू मतदार यांच्यापासून दूर गेलेला आहे, मराठी मतदार यांच्यापासून दूर गेलेला आहे आणि यांची सगळी भिस्त आता फक्त आणि फक्त मुस्लिम मतांवर आहे. मात्र हिंदूंनी जर एक गठ्ठा मतदान केलं, एकत्र होऊन आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवून,
तर कोमटरावांचा सुपडा साफ झालाच म्हणून समजा. मित्रांनो, हे वसुली सरकार, खंडणी सरकार तुम्हाला तुमच्या बोकांडी बसवून घ्यायचं आहे का? तुमच्या लेकरांचं भविष्य तुम्हाला तुमच्या हाताने अंधारात ढकलायचं आहे का? याचा विचार करा. आणि 20 तारखेला मतदान करत असताना आपण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे. हिंदुत्ववादी पक्षाला आणि हिंदुत्ववादी उमेदवाराला निवडून आणायचं आहे, हे लक्षात ठेवा. यांनी मुस्लिमांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, यांना हिंदूंची एकही मागणी मान्य करता येत नाही का? कोमटराव जेव्हा मूर्ख मंत्री होते तेव्हा हिंदू सणांवर यांनी कसे निर्बंध लावलेले होते हे विसरलात का? मतदान करत असताना या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहाव्यात म्हणून पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतायत. तेव्हा कृपा करून मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून सत्सद विवेक बुद्धीने मतदान करा. जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं म्हणणाऱ्या कोमटरावांना मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आराध्य दैवताची भक्ती करता आणि त्या भक्ती करणाऱ्यांना कोमटराव हरामखोर म्हणतात, हे तुम्हाला चालतं का? खरे हरामखोर कोण आहेत हे आता मतदानातून दाखवून द्या. प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून प्रभू श्रीरामाचं पवित्र असं राम भजन सादर केलं आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. भ्रष्ट झालेलं भजन म्हणू नका, प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र राम भजनच म्हणा. ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणण्याची गरज नाहीये. सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालिग्राम म्हणा. आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा हेच पवित्र राम भजन ऐकवा. स्वतः सुद्धा ऐका, आपल्या घरातल्या लहान लेकरांना ऐकवा, आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा आणि त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्याचं आवाहन करा. मित्रांनो, आपण लवकरच रोजगाराच्या नव्या संकल्पना योजना जाहीर करणार आहोत. तेव्हा महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी मोठ्या प्रमाणावर जोडले जा, सबस्क्राईब करा. सोबतच महाप्रपंचची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या. त्याचं सन्मान शुल्क अत्यंत कमी असं ठेवण्यात आलेलं आहे. मोठी यंत्रणा जर चालवायची असेल तर संसाधनं वापरावीच लागतात, त्यांची नितांत गरज असते आणि म्हणूनच आमची विनंती आहे, महाप्रपंचची मेंबरशिप जास्तीत जास्त प्रमाणावर घ्या. जाता जाता पुन्हा एकदा एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, की कोमटरावांच्या या लेडीज पर्स मध्ये आणखी काय काय असू शकतं अशी तुम्हाला शंका आहे किंवा तुमच्या काय कल्पना आहेत ह्या बाबतीमध्ये, त्या सगळ्या कमेंट्स मध्ये नक्की मांडा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.